सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता कल्याणकरांच्या पाणी पुरवठ्यालाही बसला आहे. मोहने येथील उल्हास नदीपात्राजवळील भूमिगत जलवाहिनी अतिदाबामुळे तुटल्याने 12वे येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणी पुरवठा सोमवारी संध्याकाळपासून पूर्णपणे बंद झालाय. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अत्यंत जिकिरीचे असून ते पूर्ण होण्यासाठी किमान 48 तास लागणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना पुढील 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात गाळ, पालापाचोळा आणि झाडांची ओंडके वाहून आल्याने मोहने येथील उदच्चन केंद्रातील पाणी उपसा करणारी यंत्रणाही काही काळ बंद पडली होती. गाळ हटवण्याचे काम सुरू असतानाच अधिकाऱ्यांना भूमिगत जलवाहिनी तुटल्याचे निदर्शनास आले. सध्या तुटलेली जलवाहिनी काढून त्या ठिकाणी नवीन वाहिनी बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत. यामुळे पुढील 48 तास कल्याण पूर्व आणि पश्चिम भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण डोंबिवली.